महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वहिनी साहेबांबद्दल जे काय अपशब्द वापरले आहेत त्याचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व आज या ठिकाणी त्यांचा पुतळा जाळून आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी ते जे काही शब्द वहिनी साहेबांबद्दल व्यक्त केले ते तत्काळ माघार घ्यावे व त्या संदर्भातील त्याच ट्विटर हँडलवर त्यांनी ते शब्द मी माघार घेत आहोत अशा भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त कराव्यात व त्या ठिकाणी जाहीर माफी मागावी अशी मागणी करत आहोत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्विटर हँडलवरून जे वहिनी साहेबांच्या बाबतीत अत्यंत एक निंदनीय पोस्ट करण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वच बारामतीकर बहुसंख्येने त्या गोष्टीचा निषेध करतो। खरं तर अशा बाबतीतलं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कुठल्याही सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं व्हायला नव्हतं पाहिजे, परंतु त्यांनी ते केलेलं आहे। त्याबाबत आम्ही सर्वजण त्यांचा जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती शहराच्या वतीने त्यांच्या पुतळ्याचं इथं दहन करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी जर काय त्यांच्या ट्विटर हँडलवरनं ते पोस्ट माघारी घेतली नाही आणि जाहीर माफी मागितली नाही तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांना महाराष्ट्रभर या गोष्टीचा त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल। प्रत्येक आदरणीय अजितदादा प्रेमी व आदरणीय वहिनी साहेबांच्या प्रेमाच्यावर जे कार्यकर्ते काम करतात ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांना जशाच तसं उत्तर महाराष्ट्रामध्ये देतील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि त्वरित त्यांनी दिलगिरी व्यक्त करून ते पोस्ट डिलीट करावी अशी आम्ही जाहीर या गोष्टीचा निषेध करतो। आदरणीय दादांच्या निधनानंतर वहिनी साहेबांनी एवढ्या दुःखामधून बाहेर पडून आज पूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे। या कठीण प्रसंगामधून सुद्धा त्या सर्वांसाठी उभ्या राहिल्या असताना जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे विधान केलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे। त्यामुळे आम्ही सर्व बारामतीकर त्यांचा निषेध करत आहोत आणि इथून पुढे त्यांनी माफी जर मागितली नाही तर अजून जास्त प्रमाणामध्ये निषेध केला जाईल आणि हे वक्तव्य त्यांनी समजून घ्यावं की बारामतीचे लोक सहन करणार नाहीत, त्यामुळे त्यांनी माफीच मागितली पाहिजे असं आमचं त्यांना आव्हान राहील। पृथ्वीराज चव्हाण यांनी जे आपले आदरणीय यांच्याबद्दल बोललंय त्याचं तमाम बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतो। म्हणायचं एवढंच की एवढं उच्च शिक्षित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले PM ऑफिसला काम केलं ज्यांनी त्या बाबाचा आम्ही बारामतीकर आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मान्य आज 6 महिने झाले वहिनींच्यावर इतका मोठा दुःखद प्रसंग आला त्या निमित्ताने आणि त्या प्रसंगाला अवसादून आज वहिनी एवढं चांगलं काम करत आहेत पण काहीतरी आपल्याला कोणी विचारत नाही म्हणून काहीतरी लूज टॉक करायचं असं त्या बाबांनी ठरवलंय। अशा बाबाचा आम्ही बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो। एक लक्षात घ्या, आज हे बाबा आहे कोण, जो पृथ्वीराज बाबा, जो बाबा एका धरी बाबा आहे हे आता शोधायची वेळ आलेली आहे। या धरी बाबांनी या आमच्या वहिनी साहेबांवर जो आरोप केलेला आहे अपशब्द वापरलेले आहेत त्या बाबाला मला सांगायचंय की तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर एखाद्या उच्च पदावर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक महिला झालेली आहे, आदरणीय अजितदादांच्या त्या पत्नी आहेत, आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा दैवत आहेत, अशा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीवर तू असं शब्द बोलतो, तुला लाज वाटली पाहिजे। लक्षात ठेव, तू दरवेळेस अजितदादांना टार्गेट केलेलं आहे। तू अजितदादा आमचे स्वर्गीयवासी अजितदादा दैवत यांच्यावरही तू आरोप करून एक सही केलेली होती। त्यावेळेस ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब म्हणले होते की याच्या हाताला लकवा झालेला आहे। अरे तुझ्या हाताला लकवा नाही, तुझ्या मेंदूत लकवा झालाय, तुझ्या पूर्ण शरीराला लकवा झालाय। परंतु आमचे नेते आदरणीय अजितदादा इथं नसले तरी आमच्या अंगात अजितदादा आहेत। अजितदादा कसे होते हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि मी आज या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, असला पृथ्वीराज बाबा हे असले कितीतरी आम्ही सडकून लावू शकतो, त्याच्या करारमध्ये येऊन त्याला बेदम मारहाण करू शकतो, आमची एवढी हिंमत आहे। परंतु आमची संस्कृती आहे की जशाच तसं उत्तर द्यायचं। अरे ज्या घरच्या बाबळी त्या घरच्या बाबळी असतात। लक्षात ठेव, ही दादांचं आमचं सांगणं आहे। इथून पुढे जर कुठल्या नेत्यांनी कुठल्या कार्यकर्त्यांनी आमच्या वहिनी साहेबावर, पार्थ दादांवर, जय दादांवर जर भाष्य केलं चुकीचं तर आम्ही सोडणार नाही, ही तुम्हाला आज आव्हान करतो। मुर्दाबाद मुर्दाबाद। आज या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दळभद्रे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्यावर जे बेताल वक्तव्य केलं त्याचा मी प्रथमतः निषेध करतो। तुम्ही बघितलं असेल पृथ्वीराज चव्हाण चालतात कसे,
नाग कसा डवलतो तशा पद्धतीने जे चालतात. त्यांनी माणसावर बोलायचं असतं, त्यांनी एका स्त्रीवर बोललेले आहेत. म्हणजे नेमकं ते स्त्री आहेत का माणूस आहेत त्यांनी ती सिद्ध करावं. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला हा काळिंबा फासणारा हा प्रकार आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी एक आपला विचार केला पाहिजे. काँग्रेस आता नष्ट होत असताना आपल्याला कुठेतरी चर्चेत यायचंय, त्याच्यामुळे ही केलेलं वक्तव्य आहे का? पृथ्वीराज चव्हाण आमचं हे वक्तव्य परत घ्या, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रभर कार्यकर्ता फिरून देणार नाही, हीच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. एकच वादा. आपण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा आम्ही वहिनी साहेबांबद्दल केलेल्या ट्विटर अकाउंटवरती केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर निषेध करतो. आज महाराष्ट्र आपला स्त्री पुरुष समानतेवरती चाललेला महाराष्ट्र आहे. भारत देश हा स्त्री पुरुष समानवरती चाललेला आहे आणि तुम्ही एखाद्या स्त्रीला असं डॉमिनेट कसं करू शकता, हे वक्तव्य आपलं अत्यंत निंदनीय आहे. येत्या काळामध्ये 2014मध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस आपण सही करताना आपल्या हातामध्ये लकवा भरला आहे का, असं प्रकारचं वक्तव्य साहेबांनी केलं होतं. त्याप्रमाणे तुम्ही कधी कोणत्याही कागदावरती सह्या केल्या नाही. तर त्याचं आता सध्या आपला काँग्रेस पक्ष तुमचा भोगत आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपण वक्तव्य करताना नीटनेटके वक्तव्य करावी, आम्ही असा जाहीर निषेध व्यक्त करतो.